तुमचं नाव सांगा. गंगाराम सोनवणे. वडिलाचं नाव. भाऊराव. गाव. गाव मी आता ओडिशाला राहतो सध्या. पहिले पहिले लिंबोळा. मी कोण आहे? तुम्ही जनाबाईची भाषा सांगितले ना. हा, माली पाटलाच नातू जागीरदार. कुठला? बोरगाव. बोरगाव. दळवे आहे का कोण? सोन्नी. सोन्नी आहे का तुम्ही? हा, यशीच्या नीटचं घर आपलं गडी. असं तहसील कोर्ट आपल्या घरी होतं गडीवर. पहिले ना कुठं होतं? तिकडे बॅगा पाहिलं नाही बरं तिथलं. गडीवर. गडीत होतं का? यांनी का महाराज? हा, महाराज. महाराज राहतो तिथं. तुमचा लिंबोळ्याला महाराज कोण आहे? आमचे महाराज हे आपले काय नाव, सुदाम. हा, सुदाम महाराज. हे रत्नाकला पोरं आताचे लक्षात नावं येत नाही त्यांच्यावाले. आम्हाला जुन्या माणसाची नावं सांगा तुम्हाला 500,000. नाशिक काका कोण आहे? आता तुमचे हे आपलं सरपंच पाहिलं होते, सभापती होते. हा, आता आता काय नाही, आता त्यांचा भाऊ होता सरपंच. भगवानराव लानेकर कोण आहे? मावारा. भगवानराव लानेकर. कुठला भगवानराव? कुठला? मावारा. हा, मावऱ्याचा आहे मेंबर आमच्या लिंबोळ्यामध्ये. नाही, लिंबोळ्यात नाही. सोन्ने कोण आहे? सोन्ने लिंबोळ्यात. लिंबोळ्याचं सोन्ने आपले ते तेजरावचे पोरं आहे ना तिथं. हा, ते दुकान टाकून सनी हा हा. तेजराव पाटील सोन्ने. हा हा. त्यांचे लांबे. पोरं आहे. लांबे कोण आहे? दिलीप लांबे. दिलीप लंबे तो इथलाच आहे आपल्या लिंबोळ्याचा. मग मित्र आहे. हा, मित्र असेल ना तुमच्या होता म्हणा. हा. पण ते कारखान्याचे हे मग आता बोरगावला गेले तर जा गावाकडं घराकडं. असं आता काय नाही भाऊ, नाही जाणं होत आता. म्हाताऱ्याकडे जा. हा, हा. हे आता 1 महिन्यापासून आलो म्हणून आलो खेळून मी. हा, कारण मला औषध गोळी घ्यायची होती. हा. लय सेवा केली तुम्ही. हा, लय सेवा केली तुम्ही लोकांची. हा, मग आता काय ते. बर बर, ठीक आहे मग. हा.